काल आपण रसविचार हा व्याकरणाचा भाग पाहत होतो. त्याला सुरुवात केली होती. त्याच्यामध्ये वाङ्मयातील म्हणजे साहित्यातील रस म्हणजे काय हे आपण पाहिलं. त्याचप्रमाणे आपल्या मनातील स्थिर शाश्वत भावनांना स्थायी भाव असं म्हणतात. ते कोणते आहेत ते आपण लक्षात घेतले. त्याचप्रमाणे आपल्या अंतःकरणातील आपल्या मनातील स्थायीभाव हे वेगवेगळ्या साहित्याच्या वाचनानं, कलाकृतीच्या दर्शनानं म्हणजेच नाटक, चित्रपट, शिल्प हे पाहिल्यानं, यांच्या दर्शनानं आपले हे स्थायीभाव कसे चाळवले जातात, जागृत होतात आणि ज्यावेळी जी भावना चाळवली जाते, तेव्हा तो रस निर्माण झाला असं आपण समजतो आणि असे हे वाङ्मयातील साहित्यातील रस 9 आहेत आणि ते आपल्याला आज लक्षात घ्यायचे आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं हे जे साहित्यातले म्हणजे वाङ्मयातले रस आहेत, 9 रस, ते आपण क्रमाक्रमाने आज आपण आजच्या तासिकेला लक्षात घेणार आहोत. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण पाहणार आहोत पहिला रस, तो म्हणजे करुण रस. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. करुण रस कशाला म्हणायचं? आता विद्यार्थी मित्रांनो, ज्या वा ज्या वाङ्मयामध्ये किंवा ज्या साहित्यामध्ये जिथं शोकदर्शक, दुःखदर्शक म्हणजे वियोगदर्शक म्हणजे विरहदर्शक जिथं वर्णन केलेलं असतं किंवा जिथं दैन्य, संकट किंवा क्लेशदायक किंवा हृदयद्रावक घटना अशा गोष्टींचं वर्णन त्या साहित्यामध्ये आलेलं असतं, तेव्हा त्या ठिकाणी हा करुण रस व्यक्त होताना आपल्याला दिसून येतो पहा. तर वियोग म्हणजे काय? विरह म्हणजे काय? तर शोक म्हणजे दुःख, हे लक्षात घ्या. मग वियोग म्हणजे विरह आणि विरह म्हणजे काय? आपल्याला लक्षात घ्यायचंय, की जेव्हा आपण आता तुम्ही विद्यार्थी आहात, आता यावर्षी 9वी ला आहात, पुढच्या वर्षी 10वी अशी 11वी 12वी तुमची होणार. मग तुम्ही उच्च शिक्षणासाठी बाहेरच्या गावात जाणार, शहरात जाणार. मग आणि तुमच्या आणि कुटुंबाचा त्या ठिकाणी विरह होणार, वियोग होणार. आई-वडिलांपासून तुम्ही जरा दूर जाणार काही काळापुरते शिक्षणासाठी. त्यामुळं तो वियोग, तो विरह आपल्याला त्या ठिकाणी दुःखदायक असतं. आपल्याला दुःख होतं. आपल्याला तात्पुरतं त्या ठिकाणी त्यावेळेस आपल्याला वाईट वाटतं. याला वियोग, विरह असा या अर्थानं तो शब्द आहे. म्हणजे जिथं शोक आहे, जिथं दुःख आहे, जिथं वियोग म्हणजे विरह होतो, जिथं दैन्य, संकट असं क्लेशदायक, हृदयद्रावक, हृदयाला दुःख देणारं असं घटना, असं गोष्टींच्या साहित्यातील वर्णनातून हा रस त्या ठिकाणी निर्माण होत असतो. मग ह्या ज्या भावना आहेत, ह्या भावना आपण पुस्तक वाचतो, कादंबरी वाचतो, चरित्र वाचतो, आत्मचरित्र वाचतो. तिथं देखील असं काही वर्णन असेल, दुःखदायक वर्णन असेल, संकटदायक, क्लेशदायक, हृदयद्रावक वर्णन असेल, तर आपला हा स्थायी भाव जागृत होतो आणि मग आपला करुण रस त्याच्यातून निर्माण होत असतो. किंवा तुम्ही एखादा चित्रपट पाहता, नाटक पाहता, त्याच्यामध्ये असा दुःखदायक प्रसंग असेल, घटना असेल किंवा असं क्लेशदायक किंवा आपल्या मनाला क्लेशदायक वाटणारं असं हृदयद्रावक घटना प्रसंग त्या चित्रपटात असेल, नाटकात असेल, तर आपला हा स्थायी भाव जागृत होतो आणि मग त्याच्यातून करुण रस हा व्यक्त होताना आपल्याला दिसून येतो. म्हणजे असं साहित्यातलं जर वर्णन असेल किंवा असं कलाकृतीतलं कुठलं वर्णन असेल आणि त्याच्यामुळं आपला स्थायी भाव जागृत होतो, तो शोक, दुःख या संदर्भातला, तेव्हा त्या ठिकाणी करुण रस हा निर्माण होत असतो. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आणि मग त्याचे वेगवेगळे एक साधारण मी 3-3 उदाहरणं या ठिकाणी दिलेले आहेत. असे वेगवेगळे उदाहरणे आपल्याला त्या ठिकाणी घेता येऊ शकतील पहा. इथं पहा इथं मी दिलंय करुण रस त्याचं लक्षण दिलंय म्हणजे त्याची व्याख्या दिलेली आहे, की ज्या ठिकाणी शोक म्हणजे दुःख, वियोग म्हणजे विरह, दैन्य, संकट, क्लेशदायक किंवा हृदयद्रावक घटना अशा गोष्टींच्या साहित्यातील वर्णनातून करुण रस व्यक्त होताना दिसून येतो किंवा त्या ठिकाणी आढळतो. मग इथं काही काव्यपंक्ती दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये देखील हा करुण रस कसा निर्माण होतो ते आपण लक्षात घ्या. पहा
उदाहरण क्रमांक 1. हे कोण बोलले बोला, हे कोण बोलले बोला, राजहंस माझा निजला, की त्या आईच्या दृष्टीने आपला मुलगा म्हणजे राजहंस, याला कोण बोललंय? म्हणून तो रुसलाय आणि तो झोपलाय वगैरे. म्हणजे या ठिकाणी असं शोकदायक, दुःखदायक वर्णन आल्यामुळं या ठिकाणी करुण रस व्यक्त होताना आपल्याला दिसून येतो पहा. हे कोण बोलले बोला, राजहंस माझा निजला. अशा या काव्यवळीतून या ठिकाणी करुण रस व्यक्त होताना आपल्याला लक्षात येतो. पुढचं उदाहरण लक्षात घ्या. आई म्हणूनी कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी मज होय शोककारी. नोहेचा हाक माते मारी कोणी कुठारी. कुठारी म्हणजे कुऱ्हाड, हे लक्षात घ्या. या काव्यवळी जर आपण लक्षात घेतल्या, आई म्हणूनी कोणी आईस हाक मारी, हे लक्षात घ्या. एक मुलगा की जो अनाथ आहे, हे लक्षात घ्या. आणि एक दुसरा मुलगा आहे, त्याला आई आहे आणि तो आई असणारा ज्याला आई आहे, तो मुलगा त्या आईला हाक मारतोय पहा. पण ती हाक जो मुलगा अनाथ आहे त्याच्या कानी येते पहा, हे लक्षात घ्या. आणि ती आई नसलेल्या मुलाच्या कानावर ही जेव्हा आई म्हणून हाक येते, तेव्हा त्याला खूप दुःख होतं पहा. मज होय शोककारी, हे लक्षात घ्या. आणि नोहेच हाक माते म्हणजे ती हाक, आईला मारलेली हाक, त्याला त्या ठिकाणी कोणीतरी कुठारी म्हणजे कुऱ्हाड मारल्यासारखं होतंय. इतकं त्याला दुःख होतंय, इतकं त्याला आईचा विरह जाणवतोय, आईचा वियोग जाणवतोय आणि त्याच्यामुळे त्याला दुःख होतंय, शोक होतोय. आणि म्हणून या ठिकाणी या काव्यवळीमध्ये इथं करुण रस व्यक्त झालेला आपल्याला लक्षात येतोय. हे आपण लक्षात घ्यायचंय. त्याचप्रमाणे पहा, तिसरं उदाहरण दिलंय. पोर खाटेवरी मृत्यूच्याच दारा. हे अशा छोट्याशा काव्यवळीतून देखील इथं करुण रस व्यक्त होतोय. कोण पोर आहे, कोण मुलगा आहे, पहा ना. आणि तो आता मृत्यूच्या दारामध्ये आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे त्याच्या व्यथा, त्याच्या वेदना, त्याचं दुःख, त्याचा आजार, हे सगळं लक्षात घेता त्या ठिकाणी तो आता म्हणजे तो त्या दुःखातून, त्या आजारातून तो सावरतो की नाही अशी अवस्था झालेली. तो मृत्यूच्या दाढेमध्ये आहे, मृत्यूच्या दारामध्ये आहे. त्या ठिकाणी हा शोक व्यक्त होतोय, हा दुःख व्यक्त होतंय या काव्यवळीतून. मग हा जर त्या ठिकाणी अ, अ, मृत्यूच्या दाढेमध्ये जर गेला तर त्याचा वियोग आणि विरह त्याच्या जवळच्या व्यक्तींना सहन होणार नाही. म्हणून या ठिकाणी करुण रस व्यक्त झालेला आपल्याला या काव्यवळीतून या ठिकाणी दिसून येतोय. मग हे जे आपण 3 उदाहरणं पाहिलेत, या तिन्ही उदाहरणामध्ये शोक, दुःख, हा वियोग, विरह त्या ठिकाणी मनाला क्लेशदायक वाटतं, हृदयद्रावक वाटतं. असे हे प्रसंगाच्या घटना आणि अशा ह्या साहित्यातील अशा वर्णनातून करुण रस व्यक्त होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो पहा. याला म्हणतात वाङ्मयातील रस किंवा याला म्हणायचं साहित्यातील रस. असे आपण अजूनही वेगळे उदाहरण घेऊ शकतो पहा. मी असंच एक उतारा एक छोटासा वाचतो आणि त्याच्यामध्ये देखील कशा पद्धतीने करुण रस व्यक्त होतोय, तो आपण या ठिकाणी लक्षात घ्या. पहा, उदाहरण असं आहे. पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळलेल्या त्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली, पहा, पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळलेल्या त्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सापडून 74 जण मरण पावले. त्या जागी अत्यंत हृदयद्रावक असे दृश्य दिसत होते. एका मृत स्त्रीच्या बाजूला बसलेली तिची 2.5 वर्षाची मुलगी आई, आई अशा करुण हाका मारत उठवण्याचा प्रयत्न करीत होती. पहा, अशा या वर्णनातून या ठिकाणी करुण रस व्यक्त होताना दिसतो. आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं, हे लक्षात घ्या. किंवा पाणी आपल्या डोळे पाण्याने भरून येतात, अश्रू दाटून येतात आणि त्यामुळं त्या ठिकाणी करुण रस व्यक्त होताना आपल्याला दिसून येतो. अजूनही असं वेगळं उदाहरण आपल्याला घेता येईल. आई तुझ्या वियोगे, वियोग म्हणजे विरह, आई आपल्यापासून दूर गेलेली आहे वगैरे. आई तुझ्या वियोगे ब्रह्मांड आठवे गे, कैलास सोडून ये उल्के समान वेगे. जसा उल्कापात होतो आणि उल्का जशी अचानक त्या ठिकाणी येते, तशी तू त्या वेगानं तू माझ्या जवळ ये. हा वियोग, हा विरह मला आता तुझा सहन होत नाही. आणि त्याच्यामुळं या ठिकाणी या काव्यातून देखील करुण रस व्यक्त होताना या ठिकाणी लक्षात येतोय. मग करुण रस म्हणजे काय आणि तो कसा साहित्यातून, वाङ्मयातून व्यक्त होतो, हे वेगवेगळ्या उदाहरणातून आपण लक्षात घेतलेलं आहे. म्हणजे तुम्ही वहीमध्ये
करुण रसाची हे जे लक्षण आहे हे लिहून हे खाली 3 उदाहरणं लिहिले तर आणि समजून घेऊन लिहा म्हणजे तुमच्या अधिक लक्षात बसेल. सर्वांच्या करुण रस साहित्यातला, वाङ्मयातला कसा उत्पन्न होतो अ, हे आपल्या सर्वांच्या लक्षात आलेला असेल. लक्षात आलंय का? हो. आता पुढचा रस पाहणार आहोत तो म्हणजे शृंगार रस पहा. हे लक्षात घ्या. शृंगार रस. आता शृंग या शब्दाचा अर्थ आहे कामवासना, इच्छा. हे लक्षात घ्या. आता अ, इथं आपल्याला पाहायचं आहे, की स्त्री-पुरुषांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रेमातून, आकर्षणातून किंवा स्त्री-पुरुषांना एकमेकांची भेटीची तळमळ असते. तिथं सुद्धा विरह असतो पहा, हे लक्षात घ्या. तिथं सुद्धा वियोग असतो पहा. व्याकुळता व्याकुळता असते भेटीची, आर्तता असते पहा. या साहित्यातील अशा वर्णनातून या रसाचा उगम होतो पहा. कोणत्या रसाचा? या शृंगार रसाचा उगम होत असतो. आणि मग आपण असे मी इथं 3 उदाहरणं दिली, तर अजूनही बाकीची उदाहरणं लक्षात घेऊ आणि मग तुमच्या लक्षात येईल, की हा शृंगार रस कसा उत्पन्न होतो, कोणत्या साहित्यातून, कोणत्या वाङ्मयातून त्या ठिकाणी निर्माण होत असतो, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. पहा, इथं मी उदाहरण दिलेलं आहे पहा. डोळे हे जुलमी गडे रोखून मज पाहू नका. म्हणजे या ठिकाणी असा शृंगार रस त्या ठिकाणी निर्माण होतोय. एक तुम्हाला सांगायला हरकत नाही, महाराष्ट्राची शान असणारी जी आपण लावणी म्हणतो, लावणी हा जो प्रकार आहे, हा संपूर्ण शृंगार रसामध्ये लिहिला जातो पहा. तुम्ही वेगवेगळ्या लावणी ऐकल्या असतील आणि शृंगार रसात लावणी ही परिपोषक आहे, हे आपण इथं लक्षात घ्यायचं आहे. मग अनेक अशा लावण्या आहेत, जुन्या आहेत, आत्ताच्या आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येक त्या लावणीमध्ये शृंगार रस व्यक्त झालेला आपल्याला दिसून येतो. अनेक वेगवेगळ्या लावण्या तुम्ही ऐकलेल्या आहेत किंवा नसेल तर ऐका आणि मग त्याच्यातला शृंगार रस तुम्ही लक्षात घेऊ शकता. तर मी इथं काही उदाहरणं दिली. डोळे हे जुलमी गडे रोखून मज पाहू नका. हे जास्त स्पष्ट करायची गरज नाही. तुम्ही कुमारवयीन अवस्थेमध्ये आहात. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मी बोललं तरी लगेच लक्षात येतात. जास्त स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. किंवा दुसरं उदाहरण पहा. सहज सख्या, सखा म्हणजे मित्र, हे लक्षात घ्या. सहज सख्या एकदाच येई सांज वेळी. पहा, म्हणजे त्या सख्याच्या भेटीची ओढ या ठिकाणी लागलेली आहे आणि म्हणून इथं शृंगार आपण म्हटलेलं ना, जिथं भेटीची तळमळ आहे, त्यांना विरह सहन होत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी ती नायिका त्या नायकाला म्हणते, "सहज सख्या एकदाच येई सांज वेळी." तिसरं एक उदाहरण दिलंय पहा. "या कातळ वेळी पाहिजेस तू जवळी." म्हणजे या ठिकाणी हे आपण लक्षात घ्यायचंय, की त्या नायिकेला त्या ठिकाणी वाटतंय, की अशा वेळी, या कातर वेळी, या संध्याकाळच्या वेळी, या ठिकाणी तू जवळ पाहिजे माझ्या. असा त्या ठिकाणी ती भेटीची तळमळ, ती आर्तता, ती ओढ त्या ठिकाणी या काव्यपंक्तीत आलेल्यामुळं या ठिकाणी शृंगार रस निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. अशा अनेक वेगळी अजूनही उदाहरणं घेता येतील. मी या ठिकाणी सांगतो हे तर गीत तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल. त्याच्यातूनही शृंगार रस निर्माण होताना दिसून येतो. अ, अ, मला वाटतं अरुणदात्यांची ही रचना आहे. पहा, शुक्र तारा मंद वारा, चांदणे पाण्यातून, चंद्र आहे स्वप्न वाहे, धुंद या गाण्यातून. आता माझा एवढा काही गोड आवाज नाही, पण ती काव्यओळ अशी आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. शुक्र तारा मंद वारा, चांदणे पाण्यातून, चंद्र आहे स्वप्न वाहे, धुंद या गाण्यातून, आज तू डोळ्यात माझ्या मिसळून डोळे पहा, आज तू डोळ्यात माझ्या मिसळून डोळे पहा, तू अशी जवळी राहा, तू अशी जवळी राहा. असं या काव्यातून या ठिकाणी किंवा या गीतातून देखील या ठिकाणी शृंगार रस व्यक्त होताना आपल्याला दिसून येतोय. आणि अजून एक शेवटचं उदाहरण सांगतो. अशी खूप उदाहरणं देता येतील, पण एक शेवटचं सांगतो. पहा, उदाहरण असं आहे, काठेवाडी घोड्यावरती. पहा, काठेवाडी घोड्यावरती पुढ्यात घ्यावं मला. काठेवाडी घोड्यावरती पुढ्यात घ्यावं मला. पुढ्यात म्हणजे पुढे.
काठेवाडी घोड्यावरती पुढ्यात घ्यावं मला, राजसा चला जाऊया जेजुरीला, राजसा चला जाऊया जेजुरीला. या अशा रचनेतून देखील शृंगार रस व्यक्त होताना आपल्याला दिसून येतो. मग आपण असे वेगवेगळे काव्यरचना पाहिल्यात, काही गीतं पाहिले आणि किंवा तुम्हाला तर आधीच सांगितलंय, की प्रेमाच्या विफलतेतून निर्माण होणारा असे ह्या शृंगार रसाचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. याच्या खोलात आपल्याला जायचं नाही. पण एक जाता-जाता स्पर्श करायला काही हरकत नाही पहा. मी आता हे जे 3 उदाहरणं सांगितले ना, हे तिथं तुमच्या स्क्रीनवर शेअर केले. डोळे हे जुलमी गडे रोखून मज पाहू नका. सहज सख्या एकदाच येई सांज वेळी. या कातर वेळी पाहिजेस तू जवळी. यासारखे चरण ऐकताना जी वैश्विक भावना जागृत होते, तेव्हा जो शृंगार रस निर्माण होतो, त्याला उत्तान शृंगार असं म्हटलं जातं. हे पोट प्रकार आहेत. याचा मी एक स्पर्श करतोय. तुम्हाला एवढं खोलात जाऊन काय तुम्हाला विचारलं जाणार नाही. किंवा सहज तुझी हालचाल, सहज तुझी हालचाल, मंत्रे जणू मोहिती. यासारख्या अशा चरणातून स्वज्वळ पत्नी प्रेमानं निर्माण होणारा तो सात्विक शृंगार या ठिकाणी व्यक्त होताना दिसून येतो. आणि तिसरा, प्रेमाच्या विफलतेतून निर्माण होणारा जो विप्रलंब शृंगार असं त्याला म्हटलं गेलेलं आहे. तो तो त्या ठिकाणी निर्माण होतो आणि लावणी हा प्रकार शृंगार रसास अतिशय परिपोषक आहे. म्हणजे संपूर्ण सगळ्या लावणी प्रकार जो आहे, तो गीत प्रकार जो आहे ना, तर तो सगळ्या शृंगार रसामध्ये आहे. आणि तुम्हाला एक सांगायला काही हरकत नाही, आपला जो जुना मराठी चित्रपट आहे, पिंजरा नावाचा चित्रपट आहे. त्याच्यामध्ये खूप एक 7-8 लावण्या त्याच्यामध्ये जगदीश खेबुडकरांनी ची रचना आहे. गीतकार जगदीश खेबुडकरांची ती रचना आहे आणि सगळ्या रचना त्यांनी लिहिलेल्या आहेत. तुम्ही जरा पिंजरा चित्रपट जर तुम्ही सर्च केला YouTubeवर किंवा पिंजरा चित्रपटातले तुम्ही जर त्या ठिकाणी लावण्या ते गीतं जर सर्च केले, शोधले, तर तुम्हाला ते गीतं, त्या लावण्या तुम्हाला ऐकायला मिळतील आणि तुम्ही त्या ठिकाणी त्याच्यातला शृंगार रस जाणून घेऊ शकता. हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि अशा पद्धतीने हा शृंगार रस कोणत्या वाङ्मयातून, कोणत्या साहित्यातून निर्माण होतो हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलेलं आहे. म्हणजे तुम्हाला परीक्षेला अशी काही ओळी काव्यओळी येतील, गीतरचना येईल आणि तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, की याच्यातून कोणता रस व्यक्त होत आहे? हे आपण म्हणून या दृष्टीनं हा भाग खूप महत्त्वाचा आहे. हे आपण इथं लक्षात घ्यायचं आहे. अशा पद्धतीने शृंगार रस लक्षात आलाय का सर्वांच्या? हां, ओके. आता तिसरा आपल्याला अ, अ, साहित्यातला रस पाहायचा तो म्हणजे वीर रस. पहा, आता वीर रसाचा स्थायी भाव आहे उत्साह, हे लक्षात घ्या. उत्साह या रसाचा स्थायी भाव आहे. कोणत्या रसाचा? तर वीर रसाचा. मग जिथं पहा पराक्रम पराक्रम आपल्याला दिसतो, जिथं आपल्याला शौर्य, धाडस, धीरोदात्य असे प्रसंग दिसतात, लढाऊ वृत्ती दिसते. अशा या साहित्यातील वर्णनातून हा रस निर्माण होताना आपल्याला दिसून येतो पहा. हे आपण इथं लक्षात घ्यायचं. वीर रस पहा, म्हणजे पहा तुम्ही साधा म्हणजे तुम्ही पोवाडा हा रचना प्रकार जर ऐकला, काव्य प्रकार पोवाडा, तर पहा मग तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरचा पोवाडा असू द्या किंवा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरचे पोवाडे तुम्ही ऐका. ती पोवाडे ऐकले आणि त्याच्यातला अर्थ जाणून जर घेतलं तर आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात पहा. आपलं रक्त असं सळसळतं पहा आणि त्या ठिकाणी आपल्यामध्ये देखील असा उत्साह निर्माण होतो आणि जेव्हा हा उत्साह, स्थायी भाव आपला जागृत होतो ना मनातला, तेव्हा तिथं वीर रस निर्माण होत असतो. हे आपल्या इथं लक्षात घ्यायचं आहे. म्हणून जिथं ज्या साहित्यामध्ये, ज्या वाङ्मयामध्ये पराक्रमाचं वर्णन आहे, जिथं शौर्याचं वर्णन आहे, धाडस ज्या ठिकाणी असं धाडसी वृत्ती त्या ज्या ठिकाणी दाखवली जाते, धीरोदात्त असे प्रसंग दाखवले जातात, लढाऊ वृत्ती ज्या ठिकाणी दाखवली जाते आणि त्याच्यातून ते वाचनातून, ते चित्रकृतीतून आपल्याला उत्साह निर्माण होतो. आपलं अंगातलं रक्त सळसळतं. त्यावेळेस आपल्यामध्ये वीररस निर्माण झाला, असं आपण त्या ठिकाणी समजायचं असतं. आणि मग मी इथं काही उदाहरणं दिलेत पहा. 3 उदाहरणं इथं दिले. पहा, गर्जा जय जयकार, क्रांतीचा गर्जा जय जयकार. या ठिकाणी देखील आपण वीर रस निर्माण होताना त्या ठिकाणी लक्षात येतोय.
उठा वीर हो लढा लढा. या काव्यपंक्तीतून देखील पहा वीररस निर्माण होताना दिसून येतो. जिंकू किंवा मरू, भारत भूच्या शत्रू संघे युद्धामचे सुरू. ही अशी गीतरचना ऐकली की आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात. वीररस संचारतो, उत्साह दाटून येतो पहा. हे असं जर जिथं वर्णन असतं ना, ज्या साहित्यामध्ये, ज्या वाङ्मयामध्ये, त्या ठिकाणी हा वीररस निर्माण होताना आपल्याला दिसून येतो पहा. म्हणजे पहा यासारखी समरगीते आहेत पहा. ही गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार, उठा वीर हो लढा लढा, जिंकू किंवा मरू, भारत भूच्या शत्रुसंगे युद्धामचे सुरू. यासारखी समरगीते व पोवाडे यात हा वीररस आपल्याला प्रामुख्यानं पाहायला मिळतो पहा. किंवा पहा काही रचना अशा पण आहे. खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे, चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या. याच्यातून देखील वीररस व्यक्त होताना आपल्याला दिसून येतो पहा. किंवा शिवरामी सरदार आम्हाला काय कोणाची भीती, देव देश अन धर्मा पायी प्राण घेतले हाती. ही काव्यरचना ऐकली की आपल्यामध्ये वीररस निर्माण होतो पहा. शिवरामी सरदार आम्हाला काय कोणाची भीती, देव देश अन धर्मा पायी प्राण घेतले हाती. अशी रचना ऐकली की आपल्याला उत्साह दाटून येतो आणि आपल्यामध्ये वीररस निर्माण होतो. म्हणजे अशा पद्धतीने जिथं पराक्रमाचं वर्णन आहे, जिथं शौर्य, धाडस, धीरोदत्त प्रसंगाचं वर्णन आहे, लढाऊ वृत्ती ज्या ठिकाणी आपल्याला ज्या साहित्यातून दिसून येते, त्या ठिकाणी असा उत्साह मग आपला दाटून येतो आणि तिथं वीररसाची निर्मिती होते. ते आपण या ठिकाणी लक्षात घेतलेलं आहे. अशा पद्धतीने हा वीररस आपल्या लक्षात नक्कीच आला असेल. आलाय का? हो. ओके. आणि आता आज आपण पाहणार आहोत शेवटचा रस, तो म्हणजे हास्यरस. आणि हा पाहिला की मग आपण पुढचे रस पुढच्या उद्याच्या तासिकेला पाहू. पण तत्पूर्वी मग आपल्याला काही सूचना आहेत. पहा, लक्षात घ्या. वीररस आता पाहिलाय आपण. तर चौथा जो प्रकार आहे तो म्हणजे हास्यरस. मग हास्यरस जिथं आपल्याला आता हास्यरसाचा स्थायी भाव काय आहे? आपण पाहिलं की आनंद निर्माण होतो. हे लक्षात घ्या. मग जिथं एखादी विसंगती आपल्याला दिसते किंवा असंबद्ध भाषण, घटना आपल्याला पाहायला मिळते आणि मग त्याच्यातून आपल्याला हसायला येतं बा. म्हणजे त्याचं बोलणं वेगळं, कृती वेगळी, बोलतोय वेगळं, कृती वेगळीच चालली. तिथं विसंगती दिसते, असंबद्ध भाषण, असंबद्ध अशी घटना दिसते. मग तिथं त्या गोष्टीमधून आपल्याला मग आपला आनंद निर्माण होतो. हा स्थायी भाव जागृत होतो आणि हास्यरस त्या ठिकाणी निर्माण होतो. किंवा एखादं व्यंगदर्शन आपल्याला दिसतं, त्याच्यामधनं आपल्याला हसायला येतं. किंवा काही ठिकाणी विडंबन दिसतं पहा. एक वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी दाखवलं जातं. किंवा चेष्टा, मस्करी अशा साहित्यातील वर्णनातून त्या ठिकाणी हास्यरस निर्माण होताना आपल्याला दिसून येतो पहा. आणि असं जिथं ज्या वाङ्मयामध्ये, ज्या साहित्यामध्ये अशा पद्धतीचं वर्णन केलेलं असतं, त्या ठिकाणी हा हास्य रसाची निर्मिती होते पहा. आता ही विसंगती, संबंध, भाषण वगैरे इथं आपल्याला एक पहा, मी उदाहरण म्हणून सांगतोय, की वि. स. खांडेकर ज्यांना मराठीचा पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला असे वि. स. खांडेकर यांची एक रूपक कथा होती पहा, विजयस्तंभ नावाची. हे इथं शब्द आलाय म्हणून मला तुम्हाला सांगायला काही हरकत नाही. विजयस्तंभ नावाची एक त्यांची रूपक कथा आहे. आणि त्या ठिकाणी असं सांगितलं होतं त्या रूपक कथेमध्ये, की एक राजा असतो आणि त्यांनी अनेक युद्ध केलेत. अनेक जणांना त्यांनी यमसदनी पाठवलंय. अनेक जणांना अपंग, पंगू केलंय, विधवा केलंय. असा हा राजा. आणि असा हा राजा अनेक युद्ध करून तो जेव्हा आपल्या नगरात येतो, आपल्या शहरात येतो, आपल्या राज्यात येतो, तेव्हा तो आपल्या राज्यातल्या प्रजेला, जनतेला त्या ठिकाणी असे हात उंचावून त्या ठिकाणी हात वरती करून म्हणतो, "या, माझ्याजवळ या, मी शांतीचा उपासक आहे." हे लक्षात घ्या. मग इथं ही विसंगती दिसत नाही का रे? पहा ना, ज्या राजानं अनेक जणांना अ, म अ, म्हणजे मृत्यू सदनी पाठवलं, अनेक जणांना त्या ठिकाणी ठार मारलंय, अनेक जणांना अपंग, पंगू केलंय, अनेक जणांना विधवा केलंय
आणि तो म्हणतोय, की मी शांतीचा उपासक आहे. म्हणजे ही विरोधाभास आहे. म्हणजे बोलणं वेगळं आहे, त्याची कृती वेगळी आहे. मग इथं ही विसंगती त्या ठिकाणी दिसते. असंबंध त्याचं भाषण दिसतंय. मग सहज आपण हसतोय. पहा ना, याची कृती काय? बोलतोय काय? आणि मग त्याच्यामुळं आपण त्या ठिकाणी सहज आपल्याला त्याच्या त्या सगळ्या अशा बोलणं वेगळं आणि कृती वेगळी असल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला हास्य त्या ठिकाणी त्याच्या बोलण्यावर तिथं आपल्याला हसू यायला लागतं. किंवा व्यंगदर्शन कुठं दिसलं आपल्याला, तर ते किंवा तसं चित्रदर्शन दिसलं, तर आपल्याला त्या ठिकाणी हसू येतं. विडंबन पण काव्य असतात पहा, हे लक्षात घ्या. म्हणजे जी मूळ काव्य असतं ते जे मूळ काव्यावर वेगळंच त्या ठिकाणी रचलं जातं. तुम्ही त्याला आत्ताच्या रिमिक्स म्हणता काहीतरी वेगळंच. म्हणजे हे म्हणजे मूळ काव्य वेगळं, मूळ गीत वेगळं आणि वेगळंच त्याच्यावर बसवलंय. मग ते देखील आपल्याला एक हास्यास्पदच असतं पहा, विडंबनच असतं ते केलेलं. हे आपण लक्षात घ्या. तिथं आपलं हास्य निर्माण होतं. चेष्टा-मस्करी या वाङ्मयातील किंवा या साहित्यातील वर्णनातून देखील हास्यरस त्या ठिकाणी निर्माण होत असतो पहा. मी काही उदाहरणं या ठिकाणी दिलेत तुम्हाला थोडेफार लक्षात येण्यासाठी, की अ, पहा उदाहरण असे, "आम्ही कोण म्हणूनी काय पुसता, दाताड वेंगाडूनी" वगैरे याच्यातून हास्यरस निर्माण होतोय. उपास मज लागला सखेबाई, उपास मज लागला." अशा काव्यरचनेतून हास्य निर्माण होतंय. "परटा येशील कधी परतूनी" हे खरं विडंबन काव्य आहे. हे यांनी म्हणजे अशा पद्धतीची विडंबन रचना करण्याचा म्हणजे जी सवय होती किंवा अशा पद्धतीचं साहित्य लेखन करण्याचं जे ज्यांनी केलं असे आपल्या मराठी साहित्यातील अ, अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे जे साहित्यिक होते, जे लेखक होते, जे पत्रकार होते, वक्ते होते, असे के. अत्रे, प्रल्हाद केशव अत्रे. त्यांची झेंडूचे फुले नावाचा एक काव्यसंग्रह आहे. तो विडंबन काव्य आहे. म्हणजे एखाद्या वेगवेगळ्या कवींच्या कवितेवर त्यांनी असं वेगळंच त्या ठिकाणी हास्यास्पद असं विडंबन केलेलं आहे. हे लक्षात घ्या. कोणाला मिळालं तर जरूर वाचा. मग तुम्हाला विडंबन काव्य काय असतं हे त्याच्यातून लक्षात येईल. "परटा येशील कधी परतुनी" हे असं हे विडंबन काव्य के. अत्रेंनीच केलेलं आहे. त्या झेंडूच्या फुलं या अ, त्यांच्या विडंबन काव्य या पुस्तकामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. किंवा "का कवन एक भ्रमले पण मी तो नव्हे गा, चोरलो म्हणे ऐसा नाथीला, छंद अंतकरणे घेऊनी ठाके." म्हणजे ज्ञानेश्वरींच्या त्या ठिकाणी त्या 6व्या अध्यायात 74 क्रमांकाच्या ओवीवर देखील अशा पद्धतीचं एक निर्माण होईल अशा पद्धतीचं त्या ठिकाणी रचना करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. तर आपल्याला फक्त जाणून घ्यायचंय, की हास्यरस कशाला म्हणायचंय आणि तो केव्हा निर्माण होतो आणि त्याच्यातून मग कशा पद्धतीने आपलं आनंद निर्माण होतो, हा स्थायीभाव जागृत होतो आणि हा हास्यरस निर्माण होतो. अशा पद्धतीने आज 9 रसापैकी आपण करुण रस, शृंगार रस, वीर रस आणि हास्यरस या ठिकाणी पाहिलेले आहेत. उर्वरित 5 रस जे आहेत, ते उद्याच्या तासिकेला आपण पाहणार आहोत. तर आजचा हा रस विचाराचा ही तासिका आपण या ठिकाणी थांबवूया.